माय मला एक गोष्ट सांगा, नामदेव महाराज कीर्तन करताना लोक लई तकलीफ देत होते म्हण की. हा मग तकलीफ देत होते बामना लोक. हा कीर्तन नाशिकला महादेवाच्या मंदिरावर करला तुम्ही हा करला ना, त्याला कीर्तन करू देण्या गेले मी लोक हाकालून लावले बाहेर. हम्म आता का करा मग नामदेव महाराजाचा नेम रोज कीर्तन करायचं. हम्म करू देणार तर देणार म्हणते म्हणून पाठीमागे गेले महादेवाच्या हम्म मंदिराच्या पाठीमागे जाऊन आपलं आपण कीर्तन चालू केले मग त्याने भजन कीर्तन चालू झालं. हम्म मग देवाला सण होईना गेले. पाठीमागे जाऊन करलाल्यान. हा मग ते देवळाचं तोंड जे राहते ने हम्म खात होत ते वरत झालं तिकडे कीर्तन ऐकायला. कीर्तन ऐकायला वा. मंदिरात फिरले म्हणजे देवानं हम्म आणि पर्यंत ऐकाय तिकडीच मंदिर आहे नाशिक मध्ये वरत फिरल्यालाच. फिरले आले. हम्म मग ते कीर्तन करताना मग देवानं त्याला सकाळ बांधणं आले बघाय का हाय हम्म देवळाचं तोंड तिकडे झाले उलट फिरले. उलट फिरले हम्म परेशान होऊन गेले भक्ती बघून. भक्ती बघा. हम्म नामदेव कीर्तन करी मग म्हणजे भक्तासाठी देवानं मंदिर फिरिलं. मंदिरात फिरले त्यांनी तिकडच. हा हम्म एवढं असलं कीर्तन नामदेवाला बक्कळ तकलीफ दिलेच पहिले, सगळ्यालाच तकलीफ दिल्यात. तेवढं इझी नव्हतं. नामदेवाला ज्ञानेश्वर महाराजाला हम्म होते देव होते अवतारिक म्हणून त्याला समज हे झाले. त्यांनी सण करू शकला, ते साधारण माणूस सण करू शकणार. मारले लोक ढकलून दिले भाकरी वाढत नाही. ज्ञानेश्वर महाराजला सोपानला निवृत्तीला मागाय दिला ढकलून जायचं ते मोठ्या लक्षात कवाडा लावून दिसा. त्यांची तर कथा लई हालत त्याची